आरबीआयचं मौद्रिक धोरण हा पार्ट आपला चालू आहे. मॉनिटरी पॉलिसी. याच्यामध्ये पतनियंत्रणाची साधनं संख्यात्मक, गुणात्मक, त्याच्यामध्ये संख्यात्मकमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हे झाले. त्याच्यामध्ये आपण सीआरआर, एसएलआर, बँक रेट, रेपो, रिव्हर्स रेपो. आता या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला अजून एक असा आयोगाचा प्रश्न येऊ शकतो, की खालीलपैकी मी एक लिहून पण दिलं होतं बघा तुम्हाला मागे. कुठल्यातरी टॉपिकमध्ये कशात आणि मी म्हणलं होतं, की पुढे आपल्याला बघायचंय. स्वस्त पैशाचे धोरण. आठवतंय का लिहून दिलं होतं? फक्त लिहून घ्या म्हणलं होतं, पुढे बघायचंय. मग स्वस्त पैशाचं धोरण आणि महाग पैशाचं धोरण हा काय प्रकार आहे? तो आपण बघू तिथं. पतचलन संकोच आणि पतचलन विस्तार. स्वस्त पैशाचं धोरण, महाग पैशाचं धोरण. म्हणजे आत्तापर्यंत जेवढं शिकलं ते डायरेक्टली प्रश्न त्याच्यावर येऊ शकतात किंवा मग हे शब्द आत्ता मी जे उच्चारलेत का, याच्या मार्फत आयोग प्रश्न विचारेल. याचा अर्थ समजून घ्या आधी. पतचलन, संकोच आणि विस्तार. विस्तार हा शब्द म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये चलन पुरवठा, पैशाचं प्रमाण वाढवणे. त्याला आपण विस्तार असं म्हणतो. संकोच म्हणजेच कमी करणे. आता सेम ह्या गोष्टी आपण विस्तारित राजकोष धोरण, संकोचित राजकोष धोरण आठवतंय का? पण तिथं सरकारच्या बाजूने बघितलं होतं. सरकार खर्च कमी करतं, जास्त करतं. इथं जे चाललंय आता आरबीआय मॉनिटरी धोरण याच्या अंतर्गत व्यापारी बँकांवर कंट्रोल ठेवून अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा कमी किंवा जास्त करतं. जर व्यापारी बँकांनी कर्ज जास्त दिलं पाहिजे, असं जर वाटलं असेल, तर त्याला काय करायचं? विस्तार म्हणायचं आणि कमी करायचं असेल तर संकोच. याला पतचलन संकोच आणि पतचलन विस्तार. या 2 गोष्टी पुन्हा याच्यासोबत जोडायच्या. महाग पैशाचं धोरण आणि स्वस्त पैशाचं धोरण. त्याच्या नावातच आहे. फक्त इथं आता या शब्दाला जोडायचं कोणाला? व्यापारी बँकांना. समजा मी व्यापारी बँक आहे आणि आरबीआयकडून कर्ज घेतोय. बँक रेट असेल, रेपो रेट असेल कुठल्याही दराने. 5% व्याजदर होता आणि तो आता आरबीआयने 8% केला. तर व्यापारी बँकांसाठी ते कर्ज महाग झालं की स्वस्त झालं? व्याजाचा दर वाढवल्यामुळे महाग झाला की कमी झाल्यामुळे? मग बँक रेट, रेपो रेट किंवा अजून कुठल्याही गोष्टी जर वाढवल्या किंवा सीआरआर, एसएलआर हे जर वाढवलं, तर बँकांकडील पैशाचं प्रमाण कमी होतं. मग यालाच आपण इथं महाग पैशाचं धोरण असं म्हणतो. म्हणजेच ह्याच्यातले कुठले दर आहेत, ह्याच्यात जर वाढ केली, तर त्याला काय म्हणायचं? महाग पैशाचं धोरण आणि महाग पैशाचं धोरण केल्यानंतरच पतचलन विस्तार होतो. हां, आता कळालं काय केलं मी? हां. तुम्हाला मी आधी अर्थ समजून सांगितला आणि मग प्रश्न विचारला. सीआरआर, एसएलआर, बँक रेट काही असेल. समजा बँक रेटचं उदाहरण घेऊयात. ह्याच्यात जर मी वाढ केली, तर व्यापारी बँकांना आरबीआयकडून मिळणारं कर्ज हे काय होणार? महाग होणार. बरोबर ना? तुम्हाला आकडेच लिहावे लागतात का रे प्रत्येक वेळेस? तुम्ही लगेच चेहरे बघून हे होतंय. 5% वरून 8% हा बँक रेट सांगतोय मी तुम्हाला, बँक रेट. मग हे व्याज दर वाढवल्यामुळं व्यापारी बँकांना आरबीआयकडून घेतलेलं कर्ज हे महाग पडलं की स्वस्त पडलं? महाग पडलं. मग ह्या ज्या धोरणाला आहे व्याजदर वाढवण्याच्या, त्याला आपण महाग पैशाचं धोरण म्हणतो. याच्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण काय होतं? कमी होतं. त्याला काय म्हणायचं? पतचलन संकोच करणे. आता कळालं का? आता इकडे या. उलट रेपो रेट किंवा बँक रेट जे काय असेल ते 3%च केला. मग ह्या व्याजदरा कमी केल्यामुळे व्यापारी बँकांना आरबीआयकडून मिळणारं कर्ज स्वस्त झालं की महाग झालं? स्वस्त झालं. याला काय म्हणायचं? स्वस्त पैशाचं धोरण. याच्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा वाढला की कमी झाला? मग याला काय म्हणायचं? पतचलन विस्तार. घ्या लिहून. म्हणजे बघा जेवढं खोल जाता येईल तेवढं डेप्थ आहे याच्यामध्ये. आधी फक्त एवढंच बघितलं तर हेच भरपूर होतं. त्याच्यासोबत पुन्हा आता महाग पैशाचं धोरण काय? स्वस्त पैशाचं. बरं आता हे लिहून घेण्याच्या अगोदर पुन्हा हे तेजी आणि मंदीशिवाय जोडायचं. सांगा आता जर मी अर्थव्यवस्थेत सांगितलं मंदीची परिस्थिती आहे, तर अशा परिस्थितीत आरबीआय मार्फत पतचलन विस्तार केला जातो. एकदा गोल केलं विषय संपला. हां, ऐका आता. ज्यांनी उत्तर दिलं त्यांनी. मग सरळ आयोगाचं स्टेटमेंट असं येऊ शकेल ना,
मग कन्सेप्ट काय क्लिअर केलं मग तुम्ही? तिथं आयोग माझ्यासारखं असं फोडून नाही सांगणार तुम्हाला, हे इकडं, ते तिकडं. स्टेटमेंट डायरेक्टली अर्थ तुम्हाला काढायचा आहे. मंदीच्या परिस्थितीमध्ये आर मार्फत महाग पैशाचं धोरण वापरलं जातं. म्हणजे जर तुम्हाला तिकडं नीट कळालं, तिकडं उत्तर देऊ शकता. म्हणून ती लिहा आणि ते लिहिल्यानंतर पुन्हा इथं मला तेजी आणि मंदी याच्यामध्ये कुठलं धोरण आणि इथं पतचलन संकोच की विस्तार ह्या 2 गोष्टी इकडं पाहिजे. आधी हे लिहून घ्या. झालं का? हे इकडं जे लिहिलं ना, हे एवढंच लिहायचं. त्याच्या पलीकडं रफमध्ये कशात काय लिहायची गरज नसते. हे वाढ आणि घट कशात काय? काय वाढतंय, काय कमी होतंय? हां. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा काही गोष्टी इथं लिहितोय, करतोय ना, मी लिहिताना एवढंच लिहिलेलं, पण एक्सप्लेन करताना खूप काही करतोय. तर तुम्ही रफमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. याच्या आजूबाजूला सगळं तुमच्या भाषेमध्ये. त्याला तर नोट्स म्हणतात. सगळंच रेडीमेड नोट्समध्ये पुस्तकात नसतं. इथं एक्सप्लेनेशन. मग आपण क्लास लावतो कशासाठी? ह्याच्या आजूबाजूच्या गोष्टी भरपूर सांगतो. आता इथं सुद्धा तुम्ही इथं थांबताय. बऱ्याच जणांनी झालं पतचलन संकोचन, पतचलन विस्तार. पुन्हा तुम्ही रफमध्ये दिलेलं पाहिजे. पतचलन संकोच म्हणजेच अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण, चलन पुरवठा, लोकांकडील पैशाचं प्रमाण काय होतं? एवढं लिहिलं तर काय प्रॉब्लेम ना? म्हणजे हे लाँग टर्म होऊन जातं. विषय संपतो जागेवर. आणि सेम अपोझिट खाली लिहायचं. पतचलन विस्तार म्हणजे काय होणार? आणि हे बारीक-सारीक एवढं सगळं सांगण्याचं कारण आहे, की इकॉनॉमिक्स हे तुम्ही आत्ता करताय, हे तुमची शेवटचीच बॅच असली पाहिजे. म्हणजे परत-परत बॅच करणं, परत-परत हे म्हणजे हे आमचा फायदा आहे. काही नाही या बाबा. पण उलट आहे, आम्ही तसं नाही. जे काय असेल ते इथंच. पुन्हा विषय संपला. वेळही वाया जायला नको. पैशापेक्षा वेळ महत्वाची आहे तुमची. हे तिथं लिहिलं आपण. हां. रिकाम्या जागा भरा. 2 मिनिटं व्यवस्थित शांत विचार करा आणि ज्याला जे वाटतं त्याने आपापलं लिहा. अजिबात डिस्कस करू नका. हे तुमच्यासाठी चाललंय. मला काय मी इथं लिहून मोकळं झालं असतं. मंदीच्या परिस्थितीत कोणतं धोरण म्हणजे स्वस्त पैशाचं की महाग पैशाचं हे मला विचारायचं आहे. आणि इथं पतचलन विस्तार की संकोच अशा दोन्ही ठिकाणी लिहायचंय मला. शांतपणे आपापलं लिहा. झालं का? ठीक आहे. आता अजून पुढचा अजून एक घटक आहे तो म्हणजे OMO. लिहा आता. संपलेलं नाहीये. ओपन मार्केट ऑपरेशन. खुल्या बाजारातील व्यवहार. ओपन मार्केट ऑपरेशन. खुल्या बाजारातील व्यवहार. हे काय बघतोय कळतंय ना? जसं CRR, SLR, रेपो हे सगळं झालं ना, तर ते पुढचा घटक आहे हा. पतनियंत्रणाची साधनामधला पुढचा. खुल्या बाजारातील व्यवहार. ओपन मार्केट ऑपरेशन. OMO. हे झालं ना सगळ्यांचं? हां? बरं. OMO कडे जाण्याच्या अगोदर एकदा फक्त याच्यावर हे करतो. तेजी आणि मंदी. 1, 2, 3, 4, 5. आता प्रश्न आहे का? या 5 पैकी कुठला घटक हा तेजी किंवा महागाईच्या परिस्थितीमध्ये कमी केला जात नाही?
नंबर सांगायचं 1, 2, 3, 4, 5. बरं. मंदीच्या परिस्थितीमध्ये याच्यापैकी कुठला घटक आहे, की जो वाढवला जातो? तुम्ही चुकीचं उत्तर देताय आणि मग पुन्हा करेक्ट करताय. तिथं आयोगाने अजून तरी असा काही पर्याय दिला नाही. चुकीचा गोल केला आणि मग ते मिटवला, पांढरं केलं. ठीक आहे. परत त्याच्याकडे नेण्याचं कारण हे होतं, कितीही जरी झालात ना, ते काचेचा दरवाजा नाही का पुल आणि पुश हे असंच आहे. आजच्या आज घरी जाऊन याच्यावर काम करा, तरीच आउटपुट मिळणार आहे. हातचा 1 मार्क सोडू नका. हा प्रचंड अवघड आणि इंटरलिंकवाला पॉइंट आहे. ज्याची लिंक मी तुम्हाला चलन व पैशापासून देत आलोय. म्हणजे ही मेहनत वाया घालवू नका. मग इतरांमध्ये आणि आपल्यात दुसरा फरक काय असणार आहे? की त्यांनाही कन्फ्युजन आहे आणि आपल्यालाही कन्फ्युजन आहे. मग बॅच केली ना तुम्ही. आता कन्फ्युजन असलं पाहिजे का तुम्हाला? या लेव्हलला आपण काम केलेलं आहे. घरी जाऊन लगेच तुम्ही काम करा याच्यावर. आता पुढचा खुल्या बाजारातील व्यवहार, ओपन मार्केट ऑपरेशन. त्याचं एक वाक्य लिहा डेफिनिशन. सरकारी कर्ज रोख्यांची गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणू आपण. सरकारी कर्ज रोख्यांची खुल्या बाजारामध्ये खरेदी विक्री. सरकारी कर्ज रोख्यांची खुल्या बाजारामध्ये खरेदी विक्री. बरं. कळाला अर्थ? हे सुद्धा आरबीआयचं एक साधन आहे. कशाचं? पतनियंत्रण करण्याचं साधन आहे. आता कन्सेप्ट समजून घ्या आणि रिकाम्या जागा भरायच्यात. मी परत रिपीट करणार नाही. इथं 2 ऑप्शन आहेत, पर्याय आहेत. एक म्हणजे खरेदी, विक्री. कशाची? आता गव्हर्नमेंट सिक्युरिटी, बॉन्ड, व्हॉटएव्हर ते जे असेल तिथं सरकारी कर्ज रोखे म्हणून. मग याच्या मार्फत अर्थव्यवस्थेतील पैसा कमी किंवा जास्त केला जातो. त्याच्यातही पुन्हा डिपेंड तेजी आहे का मंदी आहे. हा एवढाच व्यवहार आहे. त्यालाच आपण खुल्या बाजारातील व्यवहार असं म्हणू. म्हणजे तुम्हाला डेफिनिशन बेसिसवर जर प्रश्न आलाच, की हाच येईल, की खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे काय? मग आर मार्फत काय केलं जातं? खुल्या बाजारात सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी किंवा विक्री. फक्त खरेदी केली जाते का? फक्त विक्री केली जाते का? दोन्ही केली जातात. मग सिच्युएशन नेमकी कशी त्याच्यानुसार. पुन्हा याला तेजी आणि मंदीसोबत जोडायचं. आता अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती असेल, तर मार्फत सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी केली जाते का विक्री केली जाते? याच्यात पुन्हा बेस एकच आहे. पैसा अर्थव्यवस्थेत जातोय की येतोय? समजा मी आता. मी गव्हर्नमेंट सिक्युरिटीची खरेदी विक्री करतोय लक्षात ठेवा. ही अर्थव्यवस्था तुम्ही. मग त्यात बँक असू द्यात, व्यक्ती असू द्यात, व्हॉटएव्हर खुल्या बाजार म्हणतोय ना आपण. ओपन मार्केट ऑपरेट कोणी असू द्यात. मी आता ₹1,00,000 ची यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटी मी विकतोय मार्फत. काय होतंय? विक्री होतीये मार्फत यांना. हे मला ₹1,00,000 देतायत आणि मी गव्हर्नमेंट सिक्युरिटी यांना देतोय. म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकल्यानंतर यांच्याकडील पैसा कोणाकडे चाललाय? आर-बी-आयकडे चाललाय. एक बाजू क्लिअर झाली. सेकंड, आता मी आर आणि मी अर्थव्यवस्थेतील गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी करतोय. म्हणजे यांच्याकडे गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे 1,00,000ची. मी हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी माझ्याकडे घेतो. याच्या बदल्यात पैसा कुठे चाललाय? आता व्यवहार कळाला? आता हे सांगितल्यानंतर जर प्रश्न असा विचारला, की आर या ओ अंतर्गत मंदीच्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीची खरेदी करेल का विक्री करेल? ठीक आहे. आता ह्याच्यानंतर इथं परत तुम्हाला एक्सटेंड करून दाखवतो. हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीची खरेदी करतोय. इथं ही अर्थव्यवस्था आहे. लोकं आहेत. गव्हर्नमेंट सिक्युरिटी अर्थव्यवस्थेकडून कुठे चालली? आर खरेदी करते ना. म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी कुठे इकडं? ही आर कडे आहे. म्हणून मी इकडे ह्याच्या जवळ लिहिली आर आता खरेदी केल्यानंतर पैसा किंवा चलन पुरवठा हा कोणाकडे जाईल? अर्थव्यवस्थेत किंवा लोकांकडे जाईल. सेम इकडे आता. आता इथं ही अर्थव्यवस्था किंवा लोकं हे विक्री म्हणजे इथं काय लिहू मी? मान्य आहे का सगळ्यांना? आर मार्फत गव्हर्नमेंट सिक्युरिटीची विक्री म्हणजे लोकं गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेतायत. म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी कोणाकडे आली? लोकांकडे आली. याच्या बदल्यात आता ऑब्व्हियसली पैसा द्यावा लागेल ना तिकडं. म्हणजेच पैसा कोणाकडे चाललाय?
पैसा आणि हे आर-बी-आयकडे चाललाय. आता ही डायग्राम कळाली का? याच्यानुसार जर अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती असेल, आता काय करायचं? बघा, मंदीच्या परिस्थितीत पैसा कमी असतो, तो आपल्याला टाकायचा आहे. मग ह्याच्या अगोदर सी-आर-आर, एस-एल-आर हे पण साधनं वापरले. बँक रेट, रेपो रेट हे पण साधनं वापरले. मग अशा सगळ्या साधनामार्फत अजून एक साधन आहे, ते म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन, की मंदीच्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेत पैसा गेला पाहिजे. मग अर्थव्यवस्थेत पैसा टाकण्यासाठी कुठे इथं अर्थव्यवस्था खाली, पैसा कुठे येतंय. म्हणजेच काय केली जाईल? खरेदी केली जाईल. लोकांकडे असलेली गव्हर्नमेंट सिक्युरिटी आर सांगते किंवा ₹100 ची गव्हर्नमेंट सिक्युरिटी का? आम्हाला दे. 105 देऊ, 110 देऊ, व्हॉटएव्हर काहीतरी नफा इथं चालला ना. कर्जाची देवाण-घेवाण व्यवहार चालला इथं. फुकटमध्ये नाही असं पैसा वाटायचा कार्यक्रम. त्यात ऑब्व्हियसली काहीतरी ते असणार. मग तसं इथं दिलं, की लोकं ती गव्हर्नमेंट सिक्युरिटी त्यांना देतील आणि पैसा आला की ऑटोमॅटिकली मग मी कुठेतरी बँकेत ठेवल, काहीतरी वस्तू विकत घेईल. म्हणजे अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण वाढलं, की वस्तू सेवांची मागणी वाढणार किंवा गुंतवणूक वाढणार, उत्पादन वाढणार, रोजगार निर्मिती वाढणार आणि काय दूर होणार? मंदी दूर होणार. इकडे या. तेजीची परिस्थिती, महागाई. आता ऑलरेडी अर्थव्यवस्थेत पैशाचं प्रमाण जास्त असतं ना. मग आता हे काय करायचं आपल्याला? कमी करायचंय, काढून घ्यायचंय. मग आता आर काय करते, गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकायला काढते. समजा ह्यांच्याकडे पैसा आहे. मग मी सांगणार, की बाबा गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे. तर तुम्ही ₹100 दिलेत, तर ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी 100 ची तुम्हाला ₹105, ₹108 देणार आम्ही. मग हे म्हणणार, की बाबा माझ्याकडे ₹100 आहेत, तर मी कुठेतरी अर्थव्यवस्थेत व्यवसाय सुरू करण्यापेक्षा देतो ना आर आणि सिक्युअर आहे. मी दिलं. बरं रिटर्न पण चांगलं मिळतंय. म्हणजे हे ₹100 अर्थव्यवस्थेत जाणार होते, ते कुठे आले? आर आले आणि मग तोच तर हेतू आहे ना मुळात. म्हणून इथं गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय केली जाते? विक्री केली जाते. म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी इकडे येते आणि यांचा पैसा आर कडे जातो. आता कळालं का? ही डायग्राम काढून घ्या. झालं का? इकडे रिकाम्या जागा अशाच ठेवायचे ना? हां. काय केलं इथं? खरेदी का विक्री? आणि इकडं? कशाची खरेदी, कशाची विक्री? हां. नाहीतर डायरेक्ट बँक विकायला काढाल तुम्ही. बँकच विकून टाका. खरेदी गव्हर्नमेंट पण करू नाही, नाही, नाही. तुमचा जो प्रश्न आहे ना, ते गव्हर्नमेंट नाही करत. कारण हे सगळं जे करतं हे गव्हर्नमेंटच करतंय ना. म्हणजे आर स्वतः नाही. गव्हर्नमेंट मार्फत या गोष्टी सगळ्या घडवून आणतं. त्यामुळे हा पैसा बरं दुसरी गोष्ट याच्यात 2 उद्देश आहेत. म्हणजे याचा काही असा अर्थ नाही, की आर पैसे पाहिजेत, सरकारला पैसे पाहिजेत, त्यासाठी हे चाललंय, असं आहे का? प्रायमरी पर्पज हा आहे, की अर्थव्यवस्थेतील चलनपुरवठा आपल्याला नियंत्रित करायचा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा उद्देश असा आहे, की ऑब्व्हियसली सरकारला पैसा मिळतो ना, याच्यामार्फत. जे काही कर्ज उभारलंय, काही ठराविक कालावधीसाठी, ते नंतर परत करायचंय. त्यामुळे हे सरकारमार्फतच जे चालू आहे. सरकार स्वतः नाही हे करणार त्याची खरेदी-विक्री. मग तो उद्देशच नाही राहणार ना काही, जो चाललाय तो. हे जे काही चाललंय हे आपल्या अर्थव्यवस्थेतील पैसा कमी किंवा जास्त करायचा आहे. सरकारकडील पैसा कमी किंवा जास्त नाही. हां. आता अगोदर फक्त आर ठरवायचा, हे सगळं जे काय आहे. मग त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजेच मौद्रिक धोरण समिती स्थापन करण्यात आली आणि मग त्याच्यामार्फत चालतंय. हे पण असं का निर्माण करण्यात आलं? हे जे सगळे दर ठरवतात ना, अगोदर फक्त आर हेच ठरवायचं आणि इकडं समजा हे गव्हर्नमेंट. आता प्रॉब्लेम काय येत होता बघा, समजा मी आर आणि इकडे दुसरं गव्हर्नमेंट आहे. आता मी आर म्हणून आहे स्टॅबिलिटीसाठी जास्त विचार करेल अर्थव्यवस्थेच्या. असं नाही की आता काहीतरी झालं मग जनता खुश होईल, मग मतदान टाकेल. हे आर काय संबंध आहे का? तो इकडे कोणाचा आहे? गव्हर्नमेंटचा आहे. म्हणजे एखादं गव्हर्नमेंट समजा आलं आता, की त्याला पुढच्या वर्षी परत निवडून यायचंय किंवा आता निवडणुका आहेत. याच्यानुसार त्याची धोरणं बदलतील. म्हणजे अर्थव्यवस्थेत पैसा टाकायचा की नाही करायचा? हे अर्थव्यवस्थेत तेजी आहे का मंदी आहे? याच्यापेक्षा जास्त कशाचा विचार असेल? पॉलिटिकल अजेंडा याचा जास्त विचार असेल ना गव्हर्नमेंटचा. बरं मग त्यांनी काही प्रमाणात पैसा खर्च केला. बरं त्याचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतोय, नाही होतोय, हे त्यांचं काही घेणं-देणं नसतं. ते आपापलं तात्पुरतं पॉलिटिकल अजेंडा साध्य करण्यासाठी खर्च करतात. बरं ते सरकार पुन्हा येईल, नाही येईल माहीत नाही. ते गेलं. दुसरं सरकार आलं. मग त्यांनी तसंच केलं. खर्च वाढवला किंवा कमी केला, काय जे असेल ते. आणि याच्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये लाँग टर्म काहीतरी संरचनात्मक दोष निर्माण होतात. मग अर्थव्यवस्थेत मंदी जाण्याची शक्यता असते.
हे झालं सरकारचं. बरं कुठलंही सरकार येऊ द्यात, प्रत्येक सरकारला अर्थव्यवस्थेत खर्च जास्त प्रमाणात असला पाहिजे असं वाटतं की कमी? सरकारच्या बाजूनं सांगा. जास्तच. का? कारण जर अर्थव्यवस्थेत पैसा जास्त असेल, लोकांकडे पैशाचं प्रमाण, मागणी जास्त, डिमांड जास्त असल्यामुळे प्रोडक्शनला चालना मिळेल, रोजगार निर्मिती, गुंतवणूक, बरोबर ना? आणि मग त्या सरकारच्या कालावधीमध्ये रोजगार हा जास्त निर्माण होईल. बेरोजगारी, लोकांचे उत्पन्न पातळी वाढली, याच्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण. बरं याचा सगळा परिणाम पुन्हा कशाचा पडेल? जी-डी-पीवर. म्हणजे जी ग्रोथ रेट हा काय असेल? जास्त असेल. मग कोणाला नकोय का हे सगळं? व पुन्हा ह्या अशाच गोष्टी होतील काही सांगता येत नाही. याचा नकारात्मक परिणाम महागाईमध्ये होऊ शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणात महागाई निर्माण झाल्यावर मग अवघड आहे. त्यातल्या आता सर्वसामान्य लोकांना खूप जास्त मोठा फटका बसतो. मग उलट दारिद्र्याचं प्रमाण वाढतं. कारण आपण महागाईमध्ये हे बघितले परिणामामध्ये दारिद्र्य वाढतं. मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करता येत नाहीत. मग हा नकारात्मक परिणाम आहे खर्चाचा. याच्यासाठी आता इंटरफेअर कोणाचं असतं? आर असतं. मग आर अर्थव्यवस्थेला पैसा कंट्रोल करते. या सगळ्या साधनामार्फत. मग इथं सरकारला त्रास होतो. कारण आर जर असा होल्ड करून ठेवला पैसा, तर अर्थव्यवस्थेत येणार नाही. मग मी आत्ता सांगितलेलं ते चक्र फिरणार नाही. गुंतवणूक, रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्न हे. मग हे कन्फ्लिक्ट निर्माण होतं आणि मग या कन्फ्लिक्टमुळं सरकारने वारंवार मध्ये काही हे केलं. त्यात ते आर-बी-आय ॲक्ट 1934 चा सेक्शन 7 याचा वापर करायचा विचार वगैरे केला बघा. ते झाला नाही असा. मग ते चर्चेत आला, की आजपर्यंत असं कधीच नाही झालं. मग हे असं का केलं? कारण त्याच्यामध्ये लिहिलेलं असं आहे, की असाधारण परिस्थितीत म्हणा किंवा एकदम एक्स्ट्रीम लेव्हलला सरकार आर निर्देश देऊ शकते. म्हणजे हे एवढं नाहीच आहे ती ऑटोनॉमस बॉडी म्हणून आपण तुम्ही निर्णय घ्या. पण त्यात एक आर्टिकल असं आहे, की सरकार करू शकतं. पण तिथं ती चर्चा झाल्यामुळे मग ह्याचं सगळं हेच राहिलं ना, आर काय म्हणतो आपण त्याला, स्वातंत्र्य, ऑटोनॉमी तीच गेली ना सगळी मग सगळं सरकारच्या. मग पुन्हा चर्चा अशी झाली, की हे सगळं जर आर ठरवलं तर मनमानी कारभार करू शकते. सरकारला पूरक असलेलं धोरण हे सुद्धा आर राबवलं पाहिजे. जेणेकरून गव्हर्नमेंटची पॉलिसी आणि त्याला आर पूरक असा जो काही प्रकार आहे, की व्यवस्थित रन होईल. आता इकडे सरकारने डेव्हलपमेंटच्या गोष्टीसाठी काही प्रयत्न करायच्या आणि आर पैसा होल्ड करून ठेवायचा. मग शक्य आहे का हे? त्यामुळे दोघांसाठी पुन्हा एकत्र काय आली? मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे सरळ एक समिती आहे, जी काय ठरवते? हे सगळे व्याजदर कुठले? हे आत्तापर्यंत बघितलेले सगळे सी-आर-आर, एस-एल-आर, रेपो, रिव्हर्स बँक रेट हे सगळे ही समिती. याच्यामध्ये आता कोण आहेत? आर आणि गव्हर्नमेंट दोघांचेही सदस्य आहेत. मग आता हे दोघं मिळून ठरवतात. जे की सरकारच्याही धोरणाचा विचार केला जातो आणि आर बाजूने सांगते आणि मग ते व्याजदर ठरवले जातात. आता कळालं? हे झालं ओपन मार्केट ऑपरेशन. आता पुढचा टाका. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट एम-एस-एफ-आर. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट एम-एस-एफ-आर. आता ह्याच्या अगोदरचे जे बघितले का साधनं, तुम्ही जर बघितलात नीट सी-आर-आर, एस-एल-आर, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट किंवा सी-आर-आर, एस-एल-आर सोडून द्या. त्याच्यानंतरचे बँक रेट, रेपो रेट हे काय माहिती का? व्यापारी बँकांना वेगवेगळ्या स्वरूपात पैसा उपलब्ध करून देण्याचे साधन आहेत. व्यापारी बँकांना अर्जंट पैशाची गरज आहे. तर कुठल्या माध्यमातून घेऊ शकतं? व्यापारी बँकांना कर्ज घ्यायचंय अल्प कालावधीसाठी आता लगेच. रेपो रेट, रेपो रेट अल्प कालावधीसाठी. जास्त कालावधीसाठी घ्यायचं असलं तर बँक रेट. आता जास्तीत जास्त लिक्विडिटी तरलता ही व्यापारी बँकेकडे जर असेल, तेवढं अर्थव्यवस्थेमध्ये पैसा पडेल ना. मग वेगवेगळ्या स्वरूपात व्यापारी बँकेकडे पैसा उपलब्ध करून देण्याची साधनं, रेपो रेट आहे, बँक रेट आहे. याच्याही पलीकडे अजूनही म्हणजे त्या दोन्ही साधनांचा वापर केलाय आणि बँकांना अजून पैशाची गरज आहे. समजा मी बँक आहे आणि मला पैसा पाहिजे. मग बँक रेट, रेपो रेट तो वापरला मी साधन, जो काही भाग आहे तो. अजून जर पैसा पाहिजे असेल तर एम-एस-एफ-आर ही सुविधा अशी आहे, की ही कशासोबत जोडलेली आहे? एस-एल-आर सोबत जोडलेली आहे. व्यापारी बँकांनी एस-एल-आर ठेवलाय. समजा फॉर एक्झाम्पल मी व्यापारी बँक आहे आणि मी ₹10 ठेवलेत. मला सांगा या एस-एल-आर मधून मी कर्ज देण्यासाठी पैसे वापरू शकतो का? नाही ना. मग ह्याचा अर्थ काय एस-एल-आरचा? बरोबर ना? नाही वापरू शकत. मग आता पुढे या मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी अंतर्गत म्हणजे ही एक अशी सुविधा आहे. व्यापारी बँकांना जर एमर्जन्सी आणि एका दिवसासाठी म्हणजे ओव्हरनाईटसाठी तत्काळ पैशाची गरज पडली, तर तुम्ही
या एस-एल-आर मधून काही ठराविक रक्कम घेऊ शकता, कर्ज देण्यासाठी वापरू शकता. मग ही रक्कम समजा मी फॉर एक्झाम्पल ₹2 वापरली. मग याच्यासाठी व्यापारी बँकांना काहीतरी रेट लावावा लागेल ना, व्याजदर. हे भलेही व्यापारी बँकांनी स्वतःकडील पैसे घेतलेत, पण हे कोणी ठेवायला सांगितले होते? आर-बी-आयने. म्हणजे तसं इनडायरेक्टली जर बघितलात, तर ह्या पैशाचा जो कर्जाचा व्यवहार झालाय, हा व्यापारी बँकांनी आर-बी-आय कडून घेतलेल्या कर्जासारखाच आहे का नाही? बरोबर. म्हणून याच्यावर पण व्याजदर असला पाहिजे आणि त्याचा जो व्याजदर असतो, त्या व्याजदरालाच काय म्हणायचं? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट. इज दॅट क्लिअर? याचा संबंध एस-एल-आर सोबत आहे. आता हे पण अल्प कालावधीसाठी आहे, रेपो रेट पण अल्प कालावधीसाठी आहे. मग दोघात काहीतरी रेटमध्ये फरक असला पाहिजे का नाही? मग रेपो रेटचा जास्त असला पाहिजे याच्यापेक्षा, की हा जास्त असला पाहिजे? हा जास्त असला पाहिजे. म्हणून मग रेपो रेट समजा 5% असेल, तर याचा 6% असतो. म्हणजे आता हे ह्याच्यात पण बदल होतो बरं का. ते मध्ये 1% गॅप ठेवायचा का काय? आता कोव्हिडमध्ये हे बरेच पॅरामीटर्स चेंज केले होते तात्पुरते. म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवा, की रेपो रेटपेक्षा हे काय असतं? जास्त असतं कारण तुम्ही एस-एल-आर ब्रेक केलाय. त्याची 1% पेनल्टी म्हणू आपण. आणि मग तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या मग 6% व्याजदर पडेल. मग जर बँकांना लईच इमर्जन्सी असेल, गरज असेल तर काय करेल? याच्यामार्फत पैसे घेईल. अदरवाईज बाकीचे माध्यम आहेतच. कळालं? घ्या तिथं. एम-एस-एफ-आर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट याच्यामध्ये या सुविधेअंतर्गत ही जी सुविधा आहे एम-एस-एफ-आरची, या सुविधेअंतर्गत व्यापारी बँका अल्प कालावधीसाठी व्यापारी बँका अल्प कालावधीसाठी स्वतःची तातडीची गरज स्वतःची तातडीची गरज कशाची गरज? कर्जाची, पैशाची. स्वतःची तातडीची गरज पैशाची किंवा कर्जाची ही एस-एल-आरच्या ही एस-एल-आरच्या रकमेमधून वापरू शकते. एस-एल-आरच्या रकमेमधून वापरू शकते. बघा याच्यात 2 ॲड झाले. एवढे सगळे साधनं बघितले, कळाले का? एक-एक साधनाची डेफिनिशन प्रॉपर बघितली. त्या सोबत त्याचं ॲप्लिकेशन पण बघितलं. ते जी मंदीत काय केलं जातं. आता याचं सुद्धा जर बघायचं म्हणलं एम-एस-एफ-आर, महागाईच्या परिस्थितीत एम-एस-एफ-आर वाढवला जातो. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग? एवढा मोठा पॉज. मला माहितीच नाही आता ते. मंदीच्या परिस्थितीत एम-एस-एफ-आर हा कमी केला जातो. आता बेसलाईन सगळ्याची तीच आहे. व्यापारी बँका आर कडून कर्ज घेत असेल, तर महागाईच्या परिस्थितीत आर व्याज दर वाढवते आणि मंदीच्या परिस्थितीत कमी करते. कळालं इथपर्यंत? आणि हा झाला आर-बी-आयच्या चलनविषयक धोरणाचा संख्यात्मक एक भाग पूर्ण. त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. आता या गुणात्मककडे, पण गुणात्मक एकदम सोपं आहे आणि लगेच त्याच्यात जे काही पॉइंट्स आहेत तेवढे लिहून घेऊन क्लिअर करू. तिथं एवढं सगळं नाहीये हे भयानक असं. मेजर पार्ट होता तो संपला आपला. याच्यापेक्षा का बरोबर नाही बघा. मी समजा एस-एल-आर ठेवतोय. आर-बी-आयच्या ह्याच्यानुसार एस-एल-आर मधली काही रक्कम मला कर्ज द्यायला वापरायला जमते का? नाही ना. तुम्हाला एस-एल-आर मध्ये ठेवायचा. पण त्याच्याही नंतर मग आर-बी-आयने अशी फॅसिलिटी काढली, की हो ठीक आहे. तुम्हाला एमर्जन्सीला कधी गरज पडली, त्यातल्या एस-एल-आरची काही रक्कम तुम्ही घेऊ शकता. पण तीही थोडीच. मग त्यात ते 2% 4% काय ते आर ठरवलं. ₹10 समजा ₹4 मी घेतले. तर मग घेतल्यानंतर तुम्ही त्याचा काहीतरी पेनल्टी भरली पाहिजे ना. कारण तुम्ही एस-एल-आर ब्रेक केलाय. आम्ही तुम्हाला फॅसिलिटी दिली एमर्जन्सीला घ्यायला. मग तुम्ही अल्प कालावधीसाठी जर कर्ज घेत असाल, तुमच्यासाठी रेपो रेटची फॅसिलिटी आहे. मग तुम्ही एस-एल-आर मधून घेता याचा अर्थ रेपो रेटचा जो दर आहे, त्याच्यापेक्षा 1% तुम्ही जास्त ते व्याजदर दिलं पाहिजे. तर त्याला काय अर्थ आहे आणि तो रेट म्हणजेच कुठला? एम-एस-एफ-आर. बरोबर. रेपो रेट ज्या दराने करतो तिथं काही एस-एल-आर मधून रक्कम काढतो का? रेपो रेट मधून पैसे कोणाकडून घेतो? आता कळालं? आणि एम-एस-एफ-आर? बस. आता हेडिंग टाका गुणात्मक साधनं. हे संख्यात्मक साधनं झाली सगळी. आत्तापर्यंत जी बघितली ती. आता आर गुणात्मक साधनं. पतनियंत्रणाची.
त्याच्यामध्ये लिहा गुणात्मक साधनामध्ये कर्जाचं रेशनिंग. आता गुणात्मक साधन लिहितोय हां आपण. गुणात्मक साधनं. त्याच्यामध्ये कर्जाचं रेशनिंग लिहून घ्या, सांगतो काय त्याचा अर्थ. कर्जाचं रेशनिंग म्हणजे विभानीकरण, विविधीकरण, रेशनिंग. त्याच्यानंतर मार्गदर्शक सूचना, मार्गदर्शक सूचना. त्याच्यानंतर नैतिक समजावणी, नैतिक समजावणी. त्याच्यानंतर प्रत्यक्ष ऑब्लिक थेट कारवाई, प्रत्यक्ष ऑब्लिक थेट कारवाई. त्यानंतर तारण मूल्य व कर्ज रक्कम यामधील अंतर, तारण मूल्य व कर्ज रक्कम यामधील अंतर. ठीक आहे. आता ह्याचे बेसिक पॉइंट मी लिहून दिले तुम्हाला ऑलरेडी. गुणात्मक साधनामार्फत आर-बी-आय अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण कमी करते, जास्त करते, नियंत्रित करते. पैशाची संख्या, पैशाचं प्रमाण कमी किंवा जास्त करत नाही, तर काय करते? दिशा ठरवते. हे ऑलरेडी काल परवा सांगितलं तुम्हाला. या अर्थव्यवस्थेत समजा ₹1,00,000 आहेत. त्यातले 10,000-20,000 काढायचे किंवा ₹10,000-20,000 एक्स्ट्रा टाकायचे. हे सगळे साधनं कुठले आहेत? संख्यात्मक आहेत. इथं ₹1,00,000 जरी असले, तर ते तेवढेच ठेवायचे. फक्त अनप्रोडक्टिव्ह सेक्टरकडून प्रोडक्टिव्ह सेक्टरकडे त्याची दिशा ठरवायची. ती कशामार्फत ठरवली जाते, त्याचे हे सगळे साधनं आता तुम्हाला सांगितले. त्याच्यातलं पहिलं काय लिहिलं? कर्जाचं रेशनिंग. त्याला सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल असं आपण म्हणतो. म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी व्यापारी बँक आहे आणि मला आता कर्ज द्यायचे, पैसे द्यायचे. तर ह्याच्यामध्ये आता कोणीही येऊ शकतं ना माझ्याकडं. पर्सनल लोन, टू व्हीलर, फोर व्हीलर, टीव्ही घ्यायचा आहे, कोणाला एज्युकेशनसाठी घ्यायचा आहे किंवा अजून कोणाला ॲग्रीकल्चरसाठी, इंडस्ट्रीसाठी, इंडस्ट्रीमध्ये हे एम-एस-एम-ई सेक्टरसाठी. आता भरपूर सेक्टर आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ज्यावेळेला अर्थव्यवस्थेत मंदी किंवा महागाई व्हॉटएव्हर काही असू द्यात, तिथं गव्हर्नमेंटला किंवा आर असं वाटलं, की आता आपल्याला पैशाचा फ्लो हा एका ठराविक सेक्टरकडून काढायचा आहे आणि तो दुसऱ्या सेक्टरकडे वळायचा आहे. मग इथं कर्जाचं रेशनिंग केलं जातं म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरसाठी, वेगवेगळ्या गोष्टीसाठी कर्जाचे वेगवेगळे दर ठरवले जातात. फॉर एक्झाम्पल समजा हे माझ्याकडे आलेत लोन मागायला. ह्यांना फोर व्हीलर कार घ्यायची आणि हे आलेत एज्युकेशनसाठी, हे आलेत ॲग्रीकल्चरसाठी. तर मग मी काय करणार या तिघांसाठी वेगवेगळे व्याजदर लावणार. जी अनावश्यक गोष्ट आहे, जी इकॉनॉमीला सध्या गरजेची नाहीये, त्याच्यासाठीची व्याजदर समजा माझ्या आधी 5% असतील, तर मी वाढवल की कमी करेल? वाढवल. आता 8% 10% करेल. याचा अर्थ तो जो व्यक्ती माझ्याकडे कर्ज घ्यायला येणारा, त्याला ती वस्तू अगोदर 5% व्याजदराने मिळत होती कर्ज घेण्यासाठी. तर आता मग तो म्हणतो, की बाबा 8% 10% मी कशाला घेऊ? मग तो कर्ज घेईल का? म्हणजे हे ₹100 तिकडे जाण्याचे आता कुठे जातील? ॲग्रीकल्चर किंवा एज्युकेशन किंवा अशा टेकडाला की तिथं मी व्याजदर काय केलेत? कमी केलेत. यालाच काय म्हणायचं? कर्जाचं रेशनिंग. आता कळालं का? आता त्याच्याच बाबतीत पुढे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, की असं काही निर्देश, असे काही सूचना, गाईडन्स किंवा गाईडलाईन ही आर मार्फत दिली जाते. सो मग याच्यावर नैतिक बंधन म्हणा किंवा डायरेक्टली कायदेशीर बंधन व्यापारी बँकावर असतात. फक्त लगेचच्या लगेच फॉलो करा असं काही नाही. तर मग गाईडलाईन दिल्यानंतर व्यापारी बँकांनी ह्याचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं असतं. आणि जर मग नाही केलं तर त्याच्या अंतर्गत मग हे सगळं पुढचा घटक आहे. काय? की एकतर मार्गदर्शक सूचना दिली जाते. मग त्यात गाईडलाईन म्हणू आपण. नाही झालं तर एक नैतिक समजावणी, ज्याला आपण नोटीस म्हणू. मग त्याच्यातही काही नाही झालं तर काय पुन्हा डायरेक्टली थेट किंवा प्रत्यक्ष कारवाई की बाबा ह्या गोष्टीसाठी तुम्ही हे कराच. ह्याच्यात पुन्हा तुम्हाला अजून एक करंटमध्ये कशात कन्सेप्ट वाचण्यात आली असेल बघा. आर संदर्भातील ह्या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन नावाची गोष्ट आहे. आता प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजेच काय, की व्यापारी बँका जर फारच मोठ्या प्रमाणात एन-पी-ए किंवा या अशा गोष्टी काही बॅलन्स ठेवत नसतील, बॅलन्स शीट मॅनेज करत नसतील, तर थेट कारवाई आर करण्याचा अधिकार असतो. आणि मग या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन अंतर्गत
वेगवेगळे बंधनं, निर्बंध हे आर लावू शकते. कोणावर? व्यापारी बँकावर. हा तो एक प्रकार तिकडचा. आता तारण मूल्य आणि कर्ज रक्कम यातील गाळा ठरवणे हा काय प्रकार असतो? आता ही वस्तू आहे ₹100 ची वस्तू आहे बघा आणि मला आता कर्ज पाहिजे. मग मी ही वस्तू गहाण ठेवतोय, तारण म्हणून ठेवतोय. कुठं? बँकेमध्ये आणि याच्या अगेन्स्ट मला काय पाहिजे? कर्ज पाहिजे. मग आता ₹100 ची वस्तू आहे म्हणून माझी अपेक्षा काय असणार? ₹100 मला कर्ज मिळावं. पण तसं भेटतं का? नाही भेटत ना. मग आता इथं ₹80 मला कर्ज भेटलंय. सो याच्यामधील जे अंतर आहे ₹20 याला गाळा म्हणायचं. तारण मूल्य आणि कर्ज रक्कम यामधील गाळा ठरवणे, अंतर ठरवणे हा त्याचा वाक्याचा अर्थ होता. मग हे जे अंतर आहे, हे जे गाळा आहे, याच्यात वाढ आणि याच्यामध्ये घट हा तुमचा प्रश्न आहे. आता मंदीच्या परिस्थितीत परत तेजी मंदी हे जे अंतर आहे, हे जे गाळा आहे, हे वाढवायचं की कमी करायचं? मंदीच्या परिस्थितीत. महागाईच्या परिस्थितीत आता आले तुम्ही बरोबर. ह्याचा एकच अर्थ समजून घ्यायचा, मी तेजी आणि मंदी आणलं का नाही, अर्थव्यवस्थेत पैसा टाकायचा की काढायचा? ही एकच कन्सेप्ट लागू करायची. इथं मंदीची परिस्थिती आहे. आता आपल्याला पैसा टाकायचा आहे आणि जर टाकायचा असेल तर व्यापारी बँकांनी जास्त कर्ज दिलं पाहिजे. बरोबर? असं आर वाटतं. म्हणून इथं मग आर निर्देश देते सांगते, की बाबा तुम्ही जी वस्तू गहाण ठेवताय आणि त्याच्या बदल्यात जे कर्ज देताय ना, त्याचा गाळा कमी करा. समजा तुम्ही आधी ₹20 ठेवला होता, मग आता 15 करा किंवा 10 करा. याच्यामुळं इकडं त्या व्यक्तीला कर्ज काय होईल? जास्त मिळेल. मग अर्थव्यवस्थेत लोकांकडे पैशाचं प्रमाण, वस्तू सेवांची मागणी, उत्पादनाला चालना मिळते, गुंतवणूक वाढते, हा सगळा आणि मंदीत दूर होते. आणि जर अर्थव्यवस्थेत महागाईची परिस्थिती असेल तर? आता निर्देश ते सांगते, की तुम्ही हा गाळा वाढवा. मग आता तो व्यक्ती येतोय ₹100 ची वस्तू ठेवायला. मग तिथे त्याला ₹80 कर्ज मिळतं का? आता हा ₹30 हा ₹40 केला जातो. मग समजा हा जर गाळा वाढवला आणि ₹40 केला, तर मग मी व्यक्ती म्हणून विचार करेल, की ₹100 ची वस्तू ठेवून मला भेटतच असतील ₹50-60 तर मग मी खर्च काय करणार ना? त्यापेक्षा मी घेणारच नाहीये. म्हणजे ते कर्ज गेलं का अर्थव्यवस्थेत? नाही ना. हाच तो उद्देश आहे ना मग, की महागाईच्या परिस्थितीमध्ये चलनपुरवठा कमी करणे. आता याचा अर्थ कळाला का? हे वाटलं तर हे मेन्शन करून घ्या तिथं डायग्राम काढायची असेल तर. ते तारण मूल्य आणि कर्ज रक्कम यातील गाळा ठरवणे किंवा अंतर ठरवणे. आणि अशा प्रकारे हे झालं आपलं चलनविषयक धोरण संपलंय. महागाई आणि संपलं नाही. अजून त्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टी राहिल्यात, पण मेजर पार्ट संपलेला आहे. आता एक 5 मिनिटे शांतपणे फक्त आणि फक्त एकच पॉइंट महागाईवर नियंत्रण. आता मी काय सांगतो नीट ऐका. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण दोघा जणांचा रोल सांगितला होता. कोणाचा? सरकारचा आणि मग त्याच्यात राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरण. 5 मिनिट फक्त बघा. प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम होणार आहे. झालं का? विचारू का प्रश्न? अर्थव्यवस्थेमधील चलन पुरवठा नियंत्रित करण्यासाठी अर्थव्यवस्थेमधील चलन पुरवठा नियंत्रित करण्यासाठी राजकोषीय धोरणांतर्गत पुढीलपैकी कुठल्या साधनांचा समावेश होतो? ए, बी, सी तिन्ही पण? बरं. चलनविषयक मौद्रिक धोरणाअंतर्गत पुढीलपैकी कुठल्या साधनांचा वापर होत नाही? व्हेरी गुड. आता हाच जो प्रश्न आहे ना, फक्त मागच्या प्रश्नामध्ये काढून बघा आणि मला सांगा.
सरळ-सरळ खालीलपैकी वित्तीय धोरणाची साधनं कुठली आहेत? म्हणजे राजकोषीय धोरणाची आणि चलनविषयक धोरणाची साधनं कुठले आहेत? एवढं फक्त निवडता येईल का नाही? म्हणजेच तुम्हाला इथं क्लिअर कळालं, कराचे दर आता डिपेंड ती जी का मंदी आहे, वाढ, कमी व्हॉटएव्हर असू दे. पण हे एक साधन आहे ना. मग करामधील वाढ किंवा घट करणं हे जे साधन हे कोणामार्फत राबवलं जातं? सरकारमार्फत राबवलं जातं. ह्याच्यात आर-बी-आयचा काही संबंध आहे का? हे आयोगाचे प्रश्न आणि पर्याय सहित सांगतोय मी तुम्हाला. प्रश्नपत्रिका बघा. तुम्हाला हे सांग पर्याय तिथं दिसतील. बरं, ओपन मार्केट ऑपरेशन आता बघा मी काय म्हणतो स्टेटमेंट चुकीचं का बरोबर सांगा. ओपन मार्केट अंतर्गत सरकारी कर्जरोख्यांची खरेदी किंवा विक्री केली जाते. हे जे साधन आहे, हे राजकोषीय धोरणाच्या साधनाचा भाग आहे. राइट. जरी इथं सरकारी कर्जरोख्यांची खरेदी विक्री असेल, पण हे कशाचं आहे? आर मौद्रिक धोरणाचं. म्हणजे हे जे येतं, हे येतं कोणामार्फत? आर मार्फत. आता तुटीचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्प म्हणलं की आर काय संबंध आहे का? इथं काय येणार? मग तुम्ही ऑप्शनमध्ये ज्यावेळेला असं निवडाल ना, की पुढे लगेच पटकन लिहून घ्यायचं, की सरकार आर सरकार आर आता तुम्हाला प्रश्नामध्ये जर असं विचारलं, की खालीलपैकी मौद्रिक धोरणाची साधनं कुठली? तर तुम्ही काय कराल? फक्त आर एकच. कुठलं? बी. आणि जर राजकोषीय धोरणाची साधनं कुठली विचारलं काय सांगाल? आता हे दिले फक्त एवढेच ऑप्शन. कुठलाही ऑप्शन दिला तर आता उत्तर निवडू शकाल का तुम्ही? हे झाले आयोगाचे प्रश्न त्याच्यावर. म्हणजे कुठलीच बाजू मी सोडलेली नाहीये. मी तुम्हाला म्हणलं ना, आयोगाचा सिलेबस आणि पी-वाय-क्यू याच्यावर खूप जास्त काम केलेलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट घेतोय टॉपिक. फक्त एवढं आहे नियम अटी लागू. एवढं सगळं झाल्यानंतर जर सेल्फ स्टडी नसेल, तर मात्र मग थोडा हाच प्रश्न, हाच टॉपिक, हीच कन्सेप्ट जर फिरून विचारली, तर मग आपल्याला जमणार नाही. मग आता हे बघा, उदाहरणासहित दिलं तुम्हाला. चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण दोन्हीही संपलंय आपलं. एक-एक कन्सेप्ट क्लिअर बघितली. दोन्हीचं एकत्रीकरण करून तुम्हाला प्रश्न विचारलाय. तुम्ही क्लिअर बायफर्केशन करू शकताय. ओके. हा झाला मेन आपला आर आणि महागाईचा टॉपिक. आता याच्यातले काही अजून थोडे-थोडे, छोटे-छोटे घटक राहिलेले आहेत आणि आर संदर्भातील फॅक्च्युअल डेटा राहिलेला आहे. सोडणार नाहीत आपण, घेतोय ते. पण त्याचं एक जस्ट बॅकग्राऊंड बेसिक आहे. तेवढं झालं की तुम्हाला अख्खी आर क्लिअर होऊन जाईल. म्हणजेच आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये महागाई हा टॉपिक आहे पूर्ण डिक्लेअर करू शकतो. आर टॉपिक आहे पूर्ण डिक्लेअर करू शकतो. मग उरलेला जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजेच भांडवल बाजार, नाणे बाजार आणि बँकिंग जो पूर्णतः फॅक्च्युअल आहे. तोही घ्यायचा आहे, सोडायचा नाही. फक्त तुम्हाला स्वरूप सांगतो, नेचर सांगतो टॉपिकचं. इथं मॅक्सिमम रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी होती. आता पुढच्या टॉपिकमध्ये मी बॅकग्राऊंड वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर करेल आणि भरपूर मोठ्या प्रमाणात फॅक्ट्स तुम्हाला देऊन टाकाल. आता त्याचं सगळं प्रोसेसिंग तुम्ही करणं अपेक्षित आहे. हा सगळा एक प्रकार झाल्यानंतर मग उरलेले जे काही टॉपिक आहेत, ते आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपले कंटिन्यू होतील. ऑलमोस्ट आपण 70-80% कव्हर केले असं म्हणू शकतो. सेल्फ स्टडीमध्ये तुम्हीही तिथपर्यंत आला असाल असं मी अपेक्षा करतोय. बघता-बघता झालं 4-5 दिवस, 8 दिवस काय लागतील ते आपले कार्यक्रम द एंड इकॉनॉमिक्सचा माझा एकदाचा पिक्चर सुटला. पण तिथून पुढे मात्र तुमची जबाबदारी सुरू होती. मी तुम्हाला एकदम स्टार्टिंगला सांगितलं होतं, जेवढे विद्यार्थी एम-पी-एस-सी करतायत, मग ती कुठलीही परीक्षा असू द्यात, इकॉनॉमिक्सकडे दुर्लक्ष. कारण सब्जेक्ट कसा भयानक आहे तुम्ही बघितलात. या गोष्टी सोप्या नाहीयेत आणि मग क्लासमध्ये असून जर जड जात असतील, तर सेल्फ स्टडीमध्ये काय हाल असतील त्यांचे. मग तरीही तुम्हाला एवढं मिळत आहे, तर आपल्याला इतरांपेक्षा पुढे जाण्याचा हाच चान्स आहे. सार्वजनिक वित्त, कर प्रणाली, महागाई, आर या अवघड टॉपिकमध्ये तुम्ही मार्क्स घेऊ शकतात. हे मी आयोगाचे प्रश्न घेऊन तुम्हाला दाखवलेले आहेत. माझी एवढी इच्छा आहे, की याच्यावर आता जर प्रश्न आला आणि आपल्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांचा चुकला असेल, तर हे फक्त तुमचं फेल्युअर नाही, ह्याच्यात इनडायरेक्टली माझ्यावर पण फेल्युअर येतं. तर ती मला नकोय. मग काम करणार का तुम्ही आता? हां. आणि तुम्ही पेपर झाल्यानंतर फक्त मला भेटा आणि बघा तुम्हाला विश्वास बसणार नाही. किमान 10 मार्क इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही याल. किमान म्हणतोय. तो आकडा 11-12 वरही जाऊ शकतो. आणि ही एवढी मोठी अचीव्हमेंट म्हणजे समजा तुम्ही जर आत्ता 4-5 घेणार असाल आणि ह्याच्यामुळे जर 4-5 वाढत असतील, तर आकडा 10 वर गेलं म्हणजे नॉट अ जोक तुमचा स्कोर डायरेक्ट 5 नी वाढतोय. तुम्ही 45 वर असाल तर 50 वर जाल आणि 50 असाल तर 55. पण तुमची सुरुवात 55 वर असावं असं मला वाटतं. आणि त्यात ॲडिशन माझे 5 असावं. म्हणजे तो आकडा 60 वर जातोय. सुरुवात कोण 30 वरून आहे का? नाही ना? ठीक आहे. चलो. सो थांबूयात आपण इथं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. काय डाउट असेल तर